गेल्या काही दिवसांपासून मेळघाटच्या धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या व जंगल क्षेत्राला लागून असणाऱ्या गावांमध्ये वन्य प्राण्यांनी मनुष्य जातीवर हल्ले चढवल्याची प्रकरणे अधिक दिसून येत आहे. गेल्या रविवार रोजी सकाळपासून धारणी शहर ते बासपाणी, मांडवा, टेंभली आणि जुटपाणी या गावांमध्ये एका लांडग्याने मनुष्य जातीवर प्राणघातक हल्ला चढवून या हल्ल्यामध्ये अमानुल्ला वय 8 वर्ष, आवेश खान, मोबिन खान वय 32 वर्ष, सचिन सुरेश भिलावेकर वय 17 वर्ष, बापूराव जावरकर वय 29 वर्ष, सानू ओंकार काजदेकर वय 65 वर्ष, अभिजित भिलावेकर, पिंगलाबाई रामकिसन भारते वय 64 वर्ष, प्रेमलाल काल्या मोरेकर वय 25 वर्ष असे गंभीर जखमी झाले होते. यानंतर धारणी वन विभाग रात्र आणि दिवस जागून लांडग्याचा पाठलाग करीत होता. शेवटी जुटपाणी शेत शिवारातील एका विहिरीजवळ लांडगा मृतावस्थेत आढळून आला. मात्र या लांडग्याच्या संपर्कात आलेला दुसरा लांडगा आता नांदगाव सुटिया या गावाजवळ पुन्हा एकदा ग्रामस्थांना दिसून आला आहे. यालाच अनुसरून अमरावती रॅपिड रिस्पॉन्सची टीम बोलाविण्यात आली असून एसीएफ पवन जेफ यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातरकर, सुसारदा वनपरिक्षेत्राधिकारी शुभांगी डेहनकर व इतर वन कर्मचारी लांडग्याच्या शोधात दिसून येत आहेत. स्थानिक वन विभागाकडून ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना वन्य प्राण्यांपासून आपली बचाव करण्याकरिता सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.